सगळा स्वयंपाक झाल्यानंतर मस्तपैकी सगळा ओटा क्लीन केलेला आहे. तर मंडळी इथं मी आळू किंवा चिमकुरा म्हणू शकता, चिमकुराची पानं घेतली. आमच्याकडे चिमकुरा म्हणतात, बाजारातून आणली होती, गावरान आहेत. तर छानपैकी 2-3 पाण्यात धुतली. थोडंसं एक बेसन पीठ घेतलं, त्यात धना पावडर टाकली, जिरा पावडर टाकली, थोडंसं वव्याची पावडर टाकली, घरचं लाल तिखट टाकलं, पुन्हा काश्मीरी लाल मिरची लाल कलर आहे ते पण थोडंसं टाकलं, चवीनुसार मीठ घातलं आणि त्याचं छानपैकी पाणी टाकून मिश्रण तयार केलं. असं जास्त पातळ ना घट्ट नाही. आणि हे जे 9-10 चिमकुरीची पानं होती ना, तर त्याला मी मागून छानपैकी असं पीठ लावून घेतलं प्रत्येक पानाला. आणि पीठ म्हणजे कसं एकदम घट्ट पण नाही लावायचं, जास्त पातळ पण नाही. पातळ लावलं तर पानाला लागत नाही, घट्ट लावलं तर एकदम असं पीठ राहतं, वापरताना छान वापरून निघत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने मी पूर्ण पानाची अशी एक पानाची अशी घडी करून ठेवलेली. तोपर्यंत मी तिकडे गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता. चला म्हणलं तवा गरम होईपर्यंत आपण याला काढू. मी गायची शिरा वगैरे काढली नाहीत, कारण कवळी आणि गावरान पानं आहेत चिमकुऱ्याची. आणि ह्या अशा पद्धतीने केल्या. त्यानंतर गरम तवा केला, एक बॅच मी काढली पण त्याच्यातून. आणि काढल्याच्यानंतर काय केलं मी, पुन्हा नंतर थोडंसं तेल टाकलं. आणि त्यानंतर पुन्हा हे म्हणजे कसं मी 3-3, 4-4 पानं तव्यात काढले, एकदाच सगळे बसत नव्हते. तर ह्या 3 पानं छोटंसं एक बसलं. पुन्हा हे पुन्हा नंतर टाकलं, त्याच्यात थोडंसं तेल बाजूने सोडलं आणि हे छानपैकी झाकण टाकलं आणि 2 मिनटं वाफ दिली. त्यानंतर ते काढलं आणि ह्या किती मस्त वाफून निघालेले. पुन्हा चला म्हणलं उलटण्यानं पलटी मारून घेऊ. आता वरची बाजू पण अशी शेकून वाफून निघते. पुन्हा प्लेट झाकायची म्हणून त्याच्यावर पुन्हा मग हे उलटली आणि त्याच्यानंतर पुन्हा प्लेट झाकली. छानपैकी वापरली. आणि आता ही तिसरे पुन्हा 2-3 पानं राहिलेली होती. तर ते पण आता छान वाढले. आता चला म्हणलं ते ताटात काढून घ्यायचं आणि काढून घेतले अशा पद्धतीनं छानपैकी. चला पुन्हा नंतर त्या तव्यामध्ये तेल टाकून पुन्हा ही त्या पद्धतीनं अशीच पानं मी त्याच्यामध्ये दुसरी पण काढली. तर हे अशा पद्धतीनं मी पूर्ण म्हणजे ते जे 10-11 पानं होती ना, ते पूर्ण असे काढून घेतले. आणि मंडळीने काय आता हे गरम तव्यामध्येच मी काय केलेले, कांदा असा उभा कट केलेला आहे. आणि म्हणलं चला कढईत ह्याच्यात पुन्हा भांडे खरकटे करण्यापेक्षा तव्यातच करून मी कांदा छान परतून घ्यावा म्हणलं. कारण आपल्याला ह्या पानाची मसाल्याची आमटी, म्हणजे मसाल्याची म्हणण्यापेक्षा मी मसाला वापरणार नाही, पण पातळ आमटी करायची होती. म्हणजे चला आपण कांदा आणि टोमॅटो छान परतून घ्यावं, ते थोडीशी मिक्सरमध्ये गिरवी करावी, म्हणजे एक कशी आमटी मिळून येते. एक टोमॅटोची एक कांदा कट केला आणि ते चांगलं मऊसूद होईपर्यंत मी छानपैकी असं परतून घेतलं. परतता मी त्यामध्येच काय केलं, एक 5-6 लसणाच्या पाकळ्या त्या पण मी त्याच्यामध्येच टाकलेल्या आहेत छानपैकी. आणि चांगले झाकण टाकले, प्लेटन वापरून घेतल्या मस्त मऊसूद होईपर्यंत. आणि मऊसूद ते झाकण टाकलं मस्त. नंतर पुन्हा मी काय केलं, थोडीशी कोथिंबीर पण त्याच्यामध्ये घातलेली, नंतर वरून पण टाकण्यासाठी थोडीशी ठेवलेली होती. तर छानपैकी आता हे झालं. मग हे काय केलं मी, एका प्लेटमध्ये मस्त मऊ कांदा टमाटर झालं, एका प्लेटमध्ये छानपैकी मी काढून घेतलं. आणि थोडंसं थंड करून मला मिक्सरमधून काढायचं होतं. तर चला तर मला ते काढून घेतलं. थोडंसं फॅन खाली हे थंड व्हायला पण मी लगेच ठेवून दिलेले. आणि ह्या थंड झालं, एक 10 मिनिट की लगेच मी चला म्हणलं मिक्सरमधून हे काढून टाकायचं म्हणलं. तर मिक्सरमधून हे मी काढलं. आणि काढल्याच्यानंतर तोपर्यंत मी काय केलं, मी हे लोखंडाच्या कढईत ह्याची भाजी बनवणार आहे, ते छानपैकी टेस्ट येते. तर ह्या झाले पण काय तयार. तर चला म्हणजे इकडं कढई पण गरम झालेली होती, लोखंडाची कढई. त्यामध्ये मी आता हे जवसाचं तेल आहे मंडळी, कारण आम्ही अशा लाकडी घाण्याचं तेल वापरतो, कधी जवसाचं, कधी मोहरीचं, कधी शेंगदाण्याचं, असं फक्त सोयाबीनचं वापरत नाहीत. तर हे असं तेल मी जास्त तेल पण नाही घातलेलं. तेल छान गरम झालं आणि जे कांदा टोमॅटो लसण कोथिंबीरचं जे केलं ते ना पेस्ट, ते मी तेलामध्ये टाकली. म्हणजे चला आता ही छानपैकी याला चांगलं लालसर कलर येईपर्यंत चांगलं हे परतून घ्यावं म्हणलं हे. आणि आमच्याकडे खिडकीतून नाही का, किचनमध्ये खिडकीतून मस्त गॅसवर ऊन येतं, सकाळी सूर्याची किरणं पडतात. तर म्हणलं चला माझ्याकडे तिळाची पावडर नव्हती, तर मी काय केलं, ज्यात ग्रेव्ही कांदा बारीक केला त्याच भांड्यामध्ये मी तीळ काढले, थोडीशी पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून केली. कारण भाजी पातळ भाजी आळून येते म्हणून. आणि छानपैकी असं परतलं. म्हणलं आता ह्याला काय करायचं, तेल सुटेपर्यंत छानपैकी परतून घ्यायचं. म्हणजे एका बाजूने तेल दिसायला मंडळी छानपैकी परतलं. त्यानंतर मी काय करते, अशा धना पावडर, जिरा पावडर, बडीशेप पावडर, ओवा पावडर, विलायची पावडर, पुन्हा काळी मिरची पावडर, सगळं मी एकदाच असं करून ठेवते. तर त्यापैकी मी धना पावडर, जिरा पावडर,
थोडीशी मी वडशी पावडर टाकली टेस्टसाठी, थोडीशी काळी मिरीची पावडर टाकली, पुन्हा हे असे सगळे मी जे बारीक बारीक केले ते टाकलं. घरचं लाल तिखट टाकलं, काश्मीरी लाल मिरची पावडर पण माझ्याकडे आहे. कलर छान येतो त्यानं, कारण मला मसाला वापरायचा नव्हता कुठलाच. तर हे पण टाकलं, पूर्ण पावडर काय काय टाकलं. आणि त्यानंतर काय केलं मी छानपैकी असं हे परतून घेतलं ग्रेव्ही मस्तपैकी. ग्रेव्ही चांगली परतली, तेल सुटल्याच्या नंतर मी जे तिळाची पेस्ट केली होती ना ते पण त्या ग्रेव्हीमध्ये टाकले. आणि पुन्हा नंतर टाकल्याच्या नंतर पुन्हा 2 मिनिट छानपैकी परतून घेतले. ही तिळाची पावडर ही मस्त तेलात पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत छानपैकी. आणि ते भांडं थोडंसं मिक्सरचं मी काय केलं, मी पाण्याने मिसळून त्याच्यात टाकलं, कारण तो ग्रेव्ही पण शिजून निघते छानपैकी. तर ह्या असं मस्तपैकी हे केलं. ह्या तेल सुटलं, इतकं छानपैकी शिजून निघाले. आता याच्यामध्ये ह्या काय केलेलं मी, आणि कारण तेल पण मी जास्त वापरलेलं नाही, तर ह्या छानपैकी शिजलेलं आहे हे सारण पूर्ण. तर ह्याच्यानंतर मी काय केलं, मी बाजूला गरम पाणी करायला ठेवलेलं होतं. आणि कधी नाही का गरम पाणी टाकायचं म्हणजे पातळ भाजी असो मोकळी असो टेस्ट छान येते. आणि जर गार पाणी टाकलं तर चव बदलते, बेचव लागतं. तर आपण मस्त त्यासाठी मी असं गरम पाणी भरपूर केलेलं होतं. पातळ करायचं होतं मला असं भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी. तर आपण असं केलं याच्यात मस्तपैकी. आणि याच्यानुसार पुन्हा हे शिजल्यानंतर पुन्हा आळून येते. चवीनुसार काय केलं याच्यामध्ये मीठ घातलं. आणि ह्यात बिलकुल मसाला घातला नाही म्हणजे फक्त मी थोडासा गरम मसाला टाकलेला आहे थोडासा, एकदम साध्या पद्धतीची केली. तुम्ही मसाला पण वापरू शकता, पण आता उन्हाळा दिवस आहे, जून महिन्यात सुरू झालं तर ऊन भरपूर आहे, आम्ही थोडंसं मसाला खायचा टाळतो. त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर पण टाकली छानपैकी. आणि गरम पाणी टाकल्यामुळे लवकरच भाजी लगेच उखळली मंडळी. आणि मंडळी तिथं मी बोलता बोलता आवाज पण येत असं बरोबर, तरी बरी फॅन चालू आहे, कारण ऊन भरपूर आहे. आता जून महिन्यात चालू आहे तर गरमी खूप होती, त्यामुळे फॅनचा आवाज पण येत असेल तुम्हाला. तर आता चला एकीकडे भाजी आमटी उकळायला तर म्हणून चला बाजूचा तवा होता तेच आपण जे चिमकुरीची पाण्याची वड्या केल्या त्याच तव्यामध्ये मी नंतर भाकरी पण केल्या लगेच. चला मालकाला जेवायला पण वाढलं मंडळी. मंडळी आता ह्या पाय मस्त तुम्ही तर पाहिलेल्याच व्हिडिओमध्ये चिमकुरीच्या पाण्याच्या वड्या बेसन पीठ लावून मस्त केलेल्या आहेत. आणि तव्यामध्ये तेल टाकून छानपैकी उकळून काढल्या. आणि त्याच्यासोबत हे बिगर मसाल्याची आमटी केली, थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. आणि हे शिजताना ही वड्या टाकायचं नाही, कारण गाळ होतात, चव बदलते. त्यामुळे ताटात घेतली ना प्लेटमध्ये की नंतर ह्याचे तुकडे करून टाकायचे. आणि ह्या इथे ज्वारीच्या भाकरी, पुन्हा ह्या बाजरीच्या भाकरी ह्या मस्तपैकी केलेल्या आहेत गरम गरम. तर मंडळी कशी वाटली आमची गावरान पद्धतीची साधी सोपी आजची रेसिपी, आवडल्यास जरूर जरूर कमेंट करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. चला आता पुन्हा भेटू पुढच्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.